तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर आज बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केले. एक निफ्टीमध्ये आहे आणि एक बँक निफ्टीमध्ये आहे. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट झालेला आहे. तर बँक निफ्टी आधी बघून घेऊ की कुठे एक्झॅक्टली एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टी जी ओपनिंग होती स्लाइटली गॅप अप होती, बट हा जो रेंज आहे याच्या खालीच यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डलने स्ट्रॉंगली बेरिश क्रिएट केली आणि पीडीएलच्या खाली क्लोजिंग देण्याचा प्रयत्न केला, बट क्लोजिंग देता देता यांनी जी क्लोजिंग दिलेली आहे ते जस्ट पीडीएलच्या वर आहे. तर इथे कन्फर्मेशन नव्हतं की हा डाऊन साईडला जाईल की इथे थांबेल ते. या कॅन्डल क्लोजिंग नंतर इथे 3 कॅन्डल होल्ड केलेला आहे. इथे अपसाईडला जायचा प्रयत्न केला, बट शूटिंग स्टार क्रिएट करून यांनी जी क्लोजिंग दिली आहे डाऊन साईडला दिली आहे. इथे क्लिअरली दिसत होतं एक रेंज क्रिएट झालेली आहे आणि प्रॉपरली पीडीएलवर झालेली आहे. तर जशी ज्या कॅन्डलमध्ये ब्रेकडाऊन आला आणि जी कॅन्डल होती प्रॉपर स्ट्रॉंग होती, जशा प्रकारे आपल्याला सेटअपमध्ये पाहिजे असते. तर या कॅन्डल क्लोजिंगवर मी एंट्री एक्झिक्यूट केली आणि सेम कॅन्डलचा हाय मी एसएल लावलेला. याच्यामध्ये जे टार्गेट होतं डाऊन साईडचं मला क्लिअरली दिसत होतं, जे की हा जो पीडीएल लेवल होता जो की कालच्यासाठी होता त्या लेवलपर्यंत आपण टार्गेट ठेवलेलं होतं. इथे एंट्री घेतल्यानंतर प्रॉपरली स्लो अँड स्टडीली हा डाऊन साईडला आला आणि एक्झॅक्टली सपोर्ट लेवलवर आणि एक स्ट्रॉंग डॉमिनेट कॅन्डल क्रिएट केलेली आहे. तर मला वाटलं की ही जी कॅन्डल आहे तर ही कॅन्डल डाऊन साईडनी डॉमिनेट आहे, तर इथे थोडा वेळ थांबून हा जाऊ शकतो, कारण की इथनं जेव्हा थोडंसं रिट्रेसमेंट आलं तर ही कॅन्डल जर तुम्ही बघाल तर प्रॉपरली रिजेक्शन घेऊन यांनी जी क्लोजिंग दिलेली आहे ते डाऊन साईडनी दिलेली आहे. बट तसं न करता आणि वर गेलेलं आहे. आपलं जे ट्रेलिंग कन्सेप्ट आहे, ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग आपण ज्या प्रकारे मार्केट सुरू आहे तर थोडं आपण टाईटली ट्रेल करूनच चालवत आहे. तर जे फर्स्ट ट्रेलिंग होतं ते या कॅन्डलवर होतं, सेकंड जे होतं या कॅन्डलवर होतं आणि थर्ड जे फायनल ट्रेलिंग होतं ते या कॅन्डलवर होतं. इथनं रिट्रेसमेंट जेव्हा आली तर इथे 2-3 पॉईंटने जो ट्रेलिंग आहे तो वाचलेला होता. या कॅन्डलमुळे मी थोडासा जो ट्रेड आहे तो होल्ड करून ठेवलेला होता. बट जेव्हा या कॅन्डल क्लोजिंग नंतर ही डाऊन साईडला पुश केलं तर मला वाटलं की इथे एक स्ट्रॉंगली एक स्विंग क्रिएट झालेला आहे. याच्यावर जर निघाला तर हा डायरेक्टली मग या लेवलला टार्गेट करू शकतो. तर मग मी जो इथे एसएल लावलेला होता तो ट्रेल करून मी याच्यावर लावला आणि बँक निफ्टीने सेम तसंच करत इथनं रिव्हर्स झालेला आहे आणि इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला आणि एक्झॅक्टली जे मी टार्गेट सांगितलेलं होतं तिथे हा टच झालेला आहे. त्यानंतर बँक निफ्टीने इथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला. टाइम स्पेंड केल्यानंतर पीडीएल जवळ यांनी इथे ब्रेकआउट दिलेला आहे. बट हे जे ब्रेकआउट होतं हे प्रॉपरली मला दिसत नव्हतं, कारण की ऑलरेडी इथे एक रिजेक्शन होतं, हा हर्डल होता. त्यानंतर लगेचच हा जो स्पेस होता हा पण एक हर्डल होता. पुन्हा इथे थांबून जर यांनी ब्रेकआउट दिलं असतं तर मग या लेवलसाठी आपण टार्गेट प्ले केलं असतं, बट यांनी इथे क्लोजिंग दिलं त्यामुळे मी याला इग्नोर केलं. सेम कॅन्डलमध्ये आपण निफ्टी एक्झिक्यूट केलेला आहे, कारण की निफ्टीने जो स्पेस होता तो क्लिअरली काढलेला होता आणि त्याच्याकडे जे टार्गेटचं जे स्पेस होतं ते ओपनली होतं, त्याच्यामुळे मी ह्याला इग्नोर करून निफ्टीला एक्झिक्यूट केलेला आहे. यामध्ये पण जे टार्गेट आहे ते तर डन झालं, बट जे प्रोबॅबिलिटी होती ते मला निफ्टीमध्ये चांगली दिसत होती, त्यामुळे मी तिथल्या कन्फर्मेशन अकॉर्डिंग तिथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. इथे पण ज्यांनी एक्झिक्यूट केलेला असेल त्यांचं जे टार्गेट आहे ते डन झालेलं आहे. प्रॉपरली ट्रेलिंग पण यांनी दिली, इथे ट्रेलिंग जे आहे ते बुक झालेली असेल. त्यानंतर पुन्हा यांनी अपसाईडला मोमेंटम केली, प्रॉपरली डे हाय जवळ एक एम पॅटर्न क्रिएट केलेला आहे, ब्रेकडाऊन दिला आणि पुन्हा जे पीडीएलचं टार्गेट आहे ते पण डन करून दिलेलं आहे. तर आपल्या सेटअप अकॉर्डिंग बँक निफ्टीमध्ये आज 3 ट्रेड होते. फर्स्ट जो होता तो इथे होता, जो की आपण एक्झिक्यूट केलेला आहे. सेकंड जो होता तो इथे होता, जो की आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. त्यानंतर थर्ड जो होता तो रिव्हर्सल होता, जो की प्रॉपरली इथे होता. यांनी पण जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. यानंतर तर हा जो स्पेस होता हा तर साईडवेज होता, त्यानंतर ही मुवमेंट आपल्या हातात नव्हती आणि या रेंज नंतर तर आपण ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकलो असतो. तर आपण जो ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो इथे आहे आणि जे बुकिंग झालेली आहे ते या कॅन्डलमध्ये झालेली आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं. याचसोबत बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपला ट्रेड कुठे एक्झिक्यूट झालेला आहे ते. तर तुम्हाला पण या प्रकारची लर्निंग वाढवायची असेल आणि आमच्यासोबत जॉईन होऊन लाईव्ह ट्रेडिंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. लाईव्ह ट्रेडिंग करण्याची सगळी डिटेल जी आहे ती त्या नंबरवर तुम्हाला दिली जाईल. तर आता आपण निफ्टी बघून घेऊ एक्झॅक्टली काय एक्झिक्यूट झालेलं आहे ते. निफ्टीची ओपनिंग पण स्लाइटली गॅप अप होती, बट यांनी जे पीडीएच आहे त्याला प्रोटेक्ट केलेलं आहे आणि तिथनं रिव्हर्सल आला आणि स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल क्रिएट केलेली आहे. इथे ब्रेकडाऊन दिसेल, बट हा जो लेवल आहे हा यांनी प्रॉपरली काढलेला नव्हता, त्यामुळे इथे आपण इग्नोर केलं. हा जो ब्रेकडाऊन आहे हा पण सेटअप अकॉर्डिंग होता, बट स्पेस नव्हता, प्रॉपरली सपोर्ट लेवलवर येऊन पोहोचलेला होता, त्या अकॉर्डिंग आपण इथे इग्नोर केलेला आहे आणि ऑलरेडी आपण जे होतो ते बँक निफ्टीच्या ट्रेडमध्ये होतो, त्यामुळे आपण इथे थोडंसं इग्नोर केलं. ही जी मोमेंटम आहे टोटली डाऊन साईडला होती, त्यानंतर अपसाईडला गेला आणि हे जे स्ट्रक्चर आहे इथे बेंड करण्याचा प्रयत्न केला, बट 2-3 पॉईंटनी इथे सिक्युअर केलेला आहे. त्यानंतर खाली आला, पुन्हा अपसाईडनी गेला आणि एक्झॅक्टली ही जी लेवल आहे हे ब्रेक केलेली आहे. तर फर्स्ट ब्रेकआउटमध्ये आपण थोडं सिक्युअरली प्ले करतो, तर इथे थोडं थांबलेलो होतो. जेव्हा निफ्टीने इथे एक रेंज क्रिएट केली, रेंज क्रिएट केल्यानंतर प्रॉपरली स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलने आणि इंगल्फिंग कॅन्डलने आणि ब्रेकआउट दिलं. तर या कॅन्डल क्लोजिंगवर आपण एंट्री घेतलेली आहे आणि सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. याचे जे टार्गेट होतं ते सरळ सरळ हा रेजिस्टन्स लेवल होता. याच्यामध्ये निफ्टीकडे 1:2चा टार्गेट इझिली ओपन होता, त्या अकॉर्डिंग आपण हा ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट केलेला आहे. त्यानंतर बॅक टू बॅक ग्रीन कॅन्डल करत यांनी जो टार्गेट आहे तो डन केला, बट याच्यामध्ये ट्रेलिंगचा चान्स नव्हता, त्यामुळे आपण थोडंसं पोझिशन जी आहे ते होल्ड केलेली आहे
आणि एक स्विंग क्रिएट होऊ दिला. जेव्हा याने इथे एक स्विंग क्रिएट केला आणि अपसाईडला निघाला, तर जी फर्स्ट ट्रेलिंग होती ते इथे होती. त्यानंतर ही जी डॉमिनेट कॅन्डल आहे, ही डॉमिनेट कॅन्डल दिसत होती आणि ऑलरेडी जे निफ्टी आहे ते PDH लेवलवर पोहोचलेलं होतं. तर मी अजून टाईट टेल करून ह्या कॅन्डलच्या खाली लावला. मार्केट इथनं खाली आलं, बट हा जो ट्रेलिंग आहे काही पॉईंटनी इथे वाचलेला आहे आणि इथनं पुन्हा रिव्हर्स झालेला आहे. जेव्हा इथनं रिव्हर्स झालं, तर मी अजून टाईट टेल करून जे डॉमिनेट कॅन्डल आहे त्याच्या खाली ट्रेल करायला स्टार्ट केलं. ही कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर इथे ट्रेल केलं. ही कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर याच्या खाली केलं. इथे तुम्हाला दिसेल की इथे डाऊनसाईडनी आणि हा जो लो आहे हा ब्रेक केलेला नाही आहे. बट ऑप्शन प्रीमियममध्ये हा जो लो आहे हा ब्रेक झालेला होता. त्या अकॉर्डिंग या कॅन्डलमध्ये आपलं जे ट्रेलिंग होतं ते इथे बुक झालेलं आहे. त्यानंतर निफ्टीने थोडंसं अपसाईडला मोमेंटम दिलं आणि पुन्हा रिव्हर्सल साईडला आलेला आहे. पुन्हा एक लो लावला आणि जे आता क्लोजिंग दिलेली आहे ते रेंजच्या मध्ये आहे. तर आपला सेटअप अकॉर्डिंग निफ्टीमध्ये आज एक ट्रेड होता जो की आपण इथे एक्झिक्यूट केलेला आहे आणि ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जे मोमेंटम आहे ते कॅप्चर केलं आणि आपला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर बुक झालेला आहे. आपण मोमेंटम आपल्याला कॅप्चर करता आला असता, इझी मोमेंटम होता, बट थोडंसं इथे ट्रिकी वाटत होतं. डायरेक्टली जाऊन हा मोठ्या स्विंग अकॉर्डिंग खाली आलेला होता, तर त्या अकॉर्डिंग आपण इथे एंट्री घेऊ नाही शकलो. आणि जेव्हा आपल्याला बँक निफ्टीने कन्फर्मेशन दिलं तर आपण बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलेलं आहे. तर हे होतं निफ्टीचं. याचबरोबर बघून घेऊ की ऑर्डर बुकमध्ये एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो आपण बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:40 तिथे मी बँक निफ्टीचा 47,500चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 325 मध्ये. आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:35 47,500चा सी तो झालेला आहे 321 मध्ये. त्यानंतर रिव्हर्सल सेटअप आपण निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे जो की बाईंग साईड होता, तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 11:40 तिथे मी निफ्टीचा 21,500चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 122 मध्ये. त्यानंतर निफ्टीच्या ट्रेडचा जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झालेला आहे 2:24 21,500चा पी तो झालेला आहे 77 मध्ये. तर दोन्ही जे ट्रेड आहे ते आपल्या सेटअप अकॉर्डिंग ऍक्टिव्ह झाले. आपण प्रॉपरली तिथे एंट्री एक्झिक्यूट केलेली आहे आणि ज्या प्रकारे ते ट्रेलिंग होतं त्या अकॉर्डिंग आपण बुक करून घेतलेलं आहे. बँक निफ्टीमध्ये थोडंसं स्पेस कमी होता आणि सपोर्ट लेवलवर काय करायचं ते थोडंसं कन्फ्युजिंग होत होतं. त्या अकॉर्डिंग आपण डॉमिनेट कॅन्डलवर बुक केलेला आहे आणि निफ्टीमध्ये प्रॉपरली तो अपट्रेंडमध्ये कंटिन्यू होता. तर जो आपला ट्रेलिंग कन्सेप्ट आहे त्या अकॉर्डिंग आपण निफ्टीला बुक केलेला आहे. होप करतो तुम्ही पण दोन्ही इंडासेसमध्ये जो ट्रेड एक्झिक्यूट झाला त्यामध्ये एंट्री घेतलेली असेल आणि प्रॉपरली एक्झॅक्ट लेवलवर प्रॉफिट बुक केलेलं असेल आणि तुम्ही पण एंड ऑफ द डे ग्रीनमध्येच क्लोज केलेलं असेल. तर हे होते आजचे अपडेट. तुम्हाला पण एक्झिक्युशनमध्ये काही लर्निंग मिळत असेल किंवा कोणताही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत असतील. आणि ज्या प्रकारे मी सांगितलं तुम्हाला पण जर आमच्यासोबत लाईव्ह ट्रेडिंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता, तिथे तुम्हाला डिटेल मिळून जाईल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.